नमस्कार, मी यामिनी दळवी. संध्याकाळचे 6 वाजता चौफेर महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातली. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार हा दिवाळीच्या नंतर वाजणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. दिवाळीच्या नंतर म्हणजेच डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहे. दरम्यान आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवरती घेण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून होतीये. मात्र निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं. तर नव्या प्रभाग रचनेनुसार आगामी निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकांसाठी यावेळेला व्हीव्हीपॅट नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. ईव्हीएम मशीनचा मुद्दा जो आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये भरपूर पिटिशन झाल्या. त्या सर्व पिटिशन एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयाने पण याच्यामध्ये डिसिजन दिलेलं आहे की ईव्हीएम हे रिलायबल आहे. आणि यामध्ये वोटर्स अवेअरनेस कॅम्पेनमध्ये आपण ईव्हीएम सुद्धा आपण डेमॉन्स्ट्रेशन आपण ठेवतो. आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही. कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही. कारण की 4 जर आपल्याला निवडून द्यायचे तर 4 वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही. साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे. आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे. मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही. दरम्यान 2 ते 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा स्पष्ट केलं. असं आहे की सगळ्या इलेक्शनच्या वेगवेगळ्या आहेत. काही इलेक्शन जे आहेत पक्ष सुद्धा निशाणीवर लढतात. कारण इथे पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या आणखी किती निवडणुका आहेत सगळ्या. आता सगळ्या एकदम करायच्या तर प्रत्येक त्या निवडणुकीची जे आहे प्रत्येक थोडी वेगळी पद्धती आहे. अनेक वेळा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका 2-3 टप्प्यात होतात ना, काय एकाच सदनाच्या आहेत लोक तरी होतात. पुढची बातमी बघूया.